संदर्भातल्या बातमीनं आपण करणार आहोत। वैष्णवीचं सासर म्हणजे पैशांचं लोभी असलेलं श्रीमंत असं भिकारी हगवणे कुटुंब किती लालची होतं हे आपण सर्वांनी पाहिलंय आणि त्यांच्या याच लालसेपोटी राज्यातली जनता त्यांच्यावरती टीकेचा भडीमार करतेय। पैशांसाठी आपल्या सुनेची हत्या करणाऱ्या या गुंड कुटुंबाच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरलाय। सुनेच्या पैशांवरती मजा मारणं हा या परावलंबी हगवणेंचा एक प्रकारे धंदाच बनलेला होता। सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे। याच पिशाच्यांनी वैष्णवीची हत्या केली आहे। मुळशीजवळ असलेल्या भुकुम गावात राहत असलेल्या आणि पैशांसाठी हपापलेल्या याच हगवणे कुटुंबानं सोनं, चांदी आणि फॉर्च्युनर गाडीचा पाशवी हुंडा घेतलेला, पण त्यांची अजस्त्र भूक काही केल्या मिटत नव्हती। या भिकारड्या हगवणे कुटुंबाला आणखी 2 कोटी रुपये हवे होते आणि त्याच पैशांसाठी हैवान हगवणे कुटुंबानं आपली सून वैष्णवीला अमानुष मारहाण केली। लोखंडी पाईपनं केलेल्या मारहाणीत वैष्णवीच्या शरीरावरती वळ उमटले, जखमा झाल्या। मोठी सून मयुरीचाही या घाणेरड्या हगवणे कुटुंबानं असा छळ केला होता। सुनांचा छळ करणाऱ्या क्रूर हगवणे कुटुंबाची गावात काहीही पत शिल्लक नव्हती। हे हगवणे कुटुंब नेमकं करत काय होतं ते आपण पाहूया। शेती आणि वॉशिंग सेंटर हा हगवणेंचा व्यवसाय होता। राजेंद्र हगवणे राजकारणात सक्रिय होता। शशांक आणि सुशील हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते। तसंच हगवणेंची दोन्ही दिवटी मुलं राजकारणात सुद्धा सक्रिय होती। मात्र शेती आणि व्यवसाय असूनही या हगवणे कुटुंबाला गावातले लोक काहीच मान सन्मान द्यायचे नाही। तो पण होता, दोघच बापलेक होतं घरात, तो पण सामील होता। त्याला काय शिक्षा व्हायला पाहिजे? काय शिक्षा करायची ते करा, पण कठोर शिक्षा करा। त्याच्या मंत्रिपदावर त्यांनी जोर केलेला आहे ना, हा त्याच्यामुळेच केलंय त्यांनी। त्याला लय पद मोठं होतं, त्याच्या जोरावर हे केलेलं आहे मुलीचा घात। गावकऱ्यांच्या नजरेत हगवणे कुटुंबासाठी कोणतीच पद किंवा इज्जत नव्हती। शेती, वॉशिंग सेंटर आणि बांधकाम व्यवसायासोबतच सुनांच्या माहेरवरनं पैसे मागणं हा हगवणे कुटुंबाचा आणखी एक धंदा होता। या नालायक हगवणे कुटुंबाची पैशांची हाव काही संपत नव्हती। त्यांची पैशांची हीच हाव वैष्णवीच्या हत्येपर्यंत पोहोचली। या हैवान हगवणे कुटुंबामुळे मुळशीतल्या भुकुम गावालाही काळीमा फासला गेला। या हगवणे कुटुंबामुळे भुकुम गावाचं नावही नाहक बदनाम झालं। गावाचं नाव मातीत मिळवणाऱ्या आणि आपल्या सुनेची हत्या करणाऱ्या हगवणेंना फाशीवर लटकवा अशी मागणी राज्यातल्या जनतेची आहे। हगवणेंच्या पापांचा हिशेब झाल्याशिवाय वैष्णवीला न्याय मिळणार नाही हे खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।